नाही याला कंत्राटदार जबाबदार आहे, तुमचा शाखा अभियंता जबाबदार आहे. तुम्ही चौकीदाराला लोटू नका. तेव्हा त्या चौथ्या माणसावर कारवाई नका करू. हे साले माजलेले अधिकारी आहे ना तुमचे इंजिनियर आणि कंत्राटदार, याच्यावर कारवाई करा, दंड करा, त्याच्या रकमेतून पैसे कापा, मी सुद्धा राहू शकतो. त्याच्यावर कारवाई करा कंत्राटदारावर. तुम्ही चौकीदारावर लोटू नका. नाही साहेब, बिलकुल नाही. हे बघा, हे सगळे लोक सोबत आहेत. शिवसेना एक मिनिट, शिवसेनेच्या जे गोटे तयार करावं लागते, हे गोटे तयार करण्याचं काम दुसरीकडे चालू आहे. त्यामुळे पुलाचं काम बंद आहे असं नाही म्हणते. फक्त तिथं जे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते त्याच्यात जास्त पाणी असल्यामुळं त्याचं बांधकाम नाही करता आलं आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे. सोबत इथं जे बॅरिकेडिंग केलं होतं ते सुद्धा इथं निघून गेलेलं दिसत आहे आणि तिथे चौकीदार सुद्धा होतो, पण चौकीदारांना सुद्धा व्यवस्थित भूमिका बजावलेली नाही आहे असं आढळते. त्यामुळे आम्ही याची निश्चितच चौकशी करू आणि कोण दोषी आहे याच्यावर आवश्यक कार्यवाही करू. सोबतच हे पुलाचे काम चालूच आहे, पण तिथं जे साईटवर आहे ते सुद्धा आम्ही या 2-3 दिवसात त्वरित काम सुरू करू. धन्यवाद साहेब. चौकीदारावर लोटून होत नाही बरं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गोळेगाव पारधीबेड्या लगत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुलाचं बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम 2022ला प्रशासकीय मंजुरात भेटलेलं आहे. 2 वर्षापासून बांधकाम प्रलंबित आहे. मोठमोठे त्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे. आज आम्ही घटना अशी घडली काही दिवसापूर्वी की एक पारधी समाजाचा रौनक पवार नावाचा पोरगा त्या ठिकाणी खेळत खेळत गेला आणि पाय घसरून त्याच्यामध्ये पडला, तो जागीच मरण पावला. यापूर्वी सुद्धा 3 घटना अशा घडल्या की लहान पोरं खेळत खेळत जाऊन त्या गड्ड्यामध्ये पडून मरण पावले. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुलाचं बांधकाम चालू आहे तिथं पारधीबेडा लागत असताना यांना जर तांत्रिक अडचणी होत्या कामाच्या तर काम सुरू करायला नको पाहिजे होतं, खड्डे करायला नको पाहिजे होतं. 4 पोरं मरण पावल्यानंतर या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने साधी शाश्वती घेण्याकरता त्या कुटुंबाचं परिवाराची भेट घेण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी कोणी आलं नाही. म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात 150 परिवार पारधी समाजाचे आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आणि आमची हीच मागणी आहे. 2 तास झाले आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय की आम्हाला 7 दिवसाच्या आत त्या सदरचं पुलाचं बांधकाम चालू झालं पाहिजे तातडीनं आणि सोबतच त्याच्यावर चौकशी समिती बसून या प्रकरणाला जे दोषी अधिकारी आहेत ते संबंधित त्या दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कंत्राटदारावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण लहान पोराच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. कंत्राटदार असतील, त्या कामावरचे शाखा अभियंता असतील, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. याची मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला लेखी कार्यकारी अभियंत्यांकडून भेटणार नाही आणि उद्याच्या उद्या पुलाचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून एक कॅबिन सोडणार नाही. आम्ही याच ठिकाणी ठिय्या मारून बसणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.